नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दिलीप बनसोड साहेब, तुम्ही तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आहात, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात। आता सध्या देशामध्ये जे राजकारण तापलेलं आहे त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिलेली आहे। काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुल गांधी यांनी हा विषय मांडला होता की देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, आणि हा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा घेऊन लोकांच्या समोर आम्ही गेलेलो। जेव्हा सरकार मोदींजींची बसल्याच्या नंतर राहुल गांधी हे पहिल्यांदा विरोधी पक्षनेता म्हणून झाले, तेव्हा त्यांनी हा विषय ठेवला की देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक जातीच्या लोकांना त्यांच्या त्या भागामध्ये त्यांच्या जातीने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने त्यांचा आर्थिक विकास, सामाजिक विकास होईल। हे सगळी भूमिकेचा अभ्यास करून राहुल गांधी सातत्यानं या बाजूला धरून ठेवलं, आणि हाऊसमध्ये सुद्धा सांगितलं संसदेच्या की काँग्रेस पक्ष हे धरून ठेवेल आणि काँग्रेस पक्ष या देशामध्ये जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न या सरकारकडून करून घेईल, अशा पद्धतीचा ठोकपणे बजावण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे। आणि शेवटी मजबुरीमध्ये सरकारला ते मान्य करावं लागलेलं आहे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही। कारण उद्या डिलिमिटेशन तर लावायचं आहे। आता त्यांनी सांगितलं आहे की 2026 पासून डिलिमिटेशन आम्ही लावणार, संसदेच्या काही जागा वाढवणार। मग हे जागा वाढवण्याच्या आधी 2011 पासून अजून जनगणना झाली नाही, तर डिलिमिटेशन लावणार कसे? आणि म्हणून त्यांना जनगणना करणं हे काळाची गरज होती, आणि म्हणून त्या ठिकाणी राहुल गांधीचा दबाव, लोकांमध्ये चालणारी नैराश्यता, लोकांच्या वारंवार होत असलेल्या मागण्या, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी राहुल गांधीच्या दबावाखाली मोदींना मजबूर व्हावं लागलं आणि कॅबिनेटमध्ये त्याचा डिसिजन घेऊन जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला। दुसरी महत्त्वाची बाब श्रेयाचा। अरे हा श्रेय काय आहे? संसदेमध्ये बोलण्याचं काम राहुल गांधीने केलं, काँग्रेसने केलं, महाविकास आघाडीचे जे काही घटक दल होते त्यांनी केलं। त्याच्यामुळे शेवटी मजबुरीमध्ये सरकारला करावं लागलं, आणि सरकारी पक्षाचे लोक म्हणत असतील की आमचा ऐतिहासिक निर्णय आहे, मग या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आतापर्यंत का नाही केलं? तुम्हाला का नाही समजलं की जाती जनगणना केली पाहिजे, देशाची जनगणना केली पाहिजे? हे कुठलाही यांचा श्रेय नाही, यांची मजबुरी होती, यांना करावं लागला होता, कारण याच्यामध्ये लोकांच्या समोर त्यांचा प्रश्न निर्माण झालेला होता। आणि दुसरी महत्त्वाची बाब, देश पातळीवर आरक्षण या लोकांनी समाप्त केला, कारण या ठिकाणी जेवढ्या काही नोकऱ्या होत्या त्या समाप्त केलेल्या आहेत, खाजगी लोकांकडे वळलेल्या आहेत, आणि खाजगी लोकांकडे वळल्यामुळे त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा हा निश्चितपणाने संपलेला आहे। मग आता त्यासाठी पर्याय काय? पर्याय हा एकच होता की कोणत्या समाजाची, कोणत्या जातीची किती संख्या आहे, त्या संख्येच्या आधारावर त्यांना त्यांचं आरक्षण भविष्यात मिळालंच पाहिजे, हे भूमिका काँग्रेसची होती। आणि म्हणून त्यांना वाटलं की जर आपण असं केलं नाही तर निश्चितपणाने उद्या लोक आपल्याला सांभाळणार नाहीत, लोक आपल्याला माफ करणार नाहीत, आणि म्हणून त्यांनी घेतलेला हा निर्णय, या निर्णयाला काँग्रेसला श्रेय जातो, बाकीच्या कुठल्याही लोकांना जात नाही। लोकसभेला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं, महाविकास आघाडीला यश मिळालं, परंतु ते यश विधानसभेच्या इलेक्शनमध्ये राखता आलं नाही। आणि जे ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जो घोळ झालेला आहे त्याच्यामध्ये अमेरिकेसारख्या देशांनीही भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमवर शंका उपस्थित केलेली आहे, याबद्दल तुमचं मत काय? बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा या ठिकाणी 75 लाख वोटं, 76 लाख वोटं हे वाढले कसे, या संदर्भामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे तत्कालीन अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि केंद्रामधून आमचे नेते मंडळी हे निवडणूक आयोगाकडे गेले। निवडणूक आयोगाने तो विषय फेटाळला, त्यांना वाटलं की झालंच नाही, आणि त्याचे उत्तर सुद्धा दिलेलं नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, देश पातळीवरचा निवडणूक आयोग हा त्यांच्या दबावाखाली काम करतो, ते जे भारतीय जनता पार्टी आणि मोदी जे म्हणेल तेच करतो। आणि मग हा जो काही आम्हाला अपयश आला आहे, आमचे उमेदवार जे काही हारले आहेत
ते निवडत्या 75 लाख वोटं वाढल्यामुळे हरलेले आहेत. दुसरा मुद्दा ईव्हीएमच्या बाबतीमध्ये म्हणतात, आमची म्हणणं आहे सरकारला की तुमची लोकप्रियता देशामध्ये जेव्हा आहे, लोक तुमच्या बाजूला आहेत, तर तुम्ही वोटर बॅलेट घ्या ना, तुम्हाला चिंता कशाला. लोक मागणी करतात ईव्हीएम मध्ये गोळा आहे, तुम्ही ईव्हीएमला फेका ना बाजूला, कारण तुम्ही इमानदार आहात, तुम्ही लोक एकदम चांगला प्रशासन देशामध्ये देतात, लोक तुमच्या बाजूला आहेत, मग तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला अडचण काय. याचाच अर्थ शंका निर्माण होते की बॅलेट पेपरवर निवडणूक जर घेतला तर लोक यांच्या बाजून नाही, याचा अभ्यास यांना आहे. आणि म्हणून ईव्हीएम मध्ये कुठंतरी कमी जास्त करून कसा मॅनेज करता येईल या पद्धतीची भूमिका या सरकारची याच्यावरून दिसून येते. स्थानिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल बोलायचं झालं तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आहे, तुमचे खासदार आहेत, परंतु राज्यात आणि देशात विरोधी मतांचं सरकार आहे. तर या क्षेत्रामध्ये विकासासंदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? बघा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा जेव्हा काँग्रेसचे LCPची जेव्हा आम्ही एकत्र होतो त्यावेळेला विकासाचं वेगळं चित्र दिसत होतं. उदाहरणार्थ जर तिरोड्याचं पाहिलं, मी ज्यावेळेस आमदार होतो 2004 ते 2009 मध्ये धापेवाडा उपसा सिंचन सारखा 917 कोटीचा बॅरेज या ठिकाणी आला. अदानी पॉवर प्लांट हा इथे नव्हता. जेव्हा राज्यामध्ये दिलीप वळसे पाटील हे ऊर्जा खात्याचे मंत्री होते तेव्हा हा विषय आला. तेव्हा तो विषय हाऊसमध्ये ठेवून मी त्यांना सांगितलं की माझ्या भागामध्ये जर प्लांट देत असाल, पाणी देऊ, जागा देऊ, ज्याचा मागचा उद्देश होता की मुलांना लोकांना रोजगार मिळेल. आज या ठिकाणी अदानी पॉवर प्लांट आणला असेल, त्या काळामध्ये आम्ही आणलं. या ठिकाणी जे काही छोटे मोठे आणखी इतर विकसित कामं करायचे होते ते करण्याचं काम केलं. 2009च्या नंतर जे कोणी आतापर्यंत या गोंदिया भंडारा जिल्ह्यात प्रतिनिधी झालेत त्या लोकांनी रोड रस्त्याच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्यायी व्यवस्था केली नाही आणि त्यांना ते समजलंही नाही. आणि म्हणून आज आपल्या इथे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आज या ठिकाणी विजेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीला धानाला मिळणारा भाव याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. लोक रोज बघा, आपण पाहतो, मी रोज वर्तमानपत्र वाचतो, तर आमदार कुठे कुठे दिसतील, काय दिसतील, त्याच्यानं होत नाही. राज्याच्या सरकारकडे तुम्ही त्याचा प्रोत्साहन दिलं पाहिजे. सरकारला सांगितलं पाहिजे की आमच्या ते गोंदिया जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यात इतके बेरोजगार आहेत, यांना काम नाही, यांच्यासाठी व्यवस्था काय केली पाहिजे हे प्रस्ताव या आमदारांनी दिलं पाहिजे. राहिला प्रश्न आता खासदारांचा. खासदार काँग्रेसचे आहेत, याच्यात काही वाद नाही. काँग्रेसचा खासदार हा सातत्यानं संसदेमध्ये बोलतो आहे, हे सुद्धा आपण पाहिलेले आहात. दोन्ही खासदार, तिकडच्या गडचिरोलीकडचे खासदार ते पण बोलत आहेत. पण प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष कोणत्याच माणसाचं ऐकायला तयार नाही. ते आपल्या हेकळ्याने चालण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आता या 2 दिवसाच्या आधी खासदार पडोलेंनी या ठिकाणी जनता दरबार पाटील या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केली की कोणीही जनता दरबारामध्ये जाऊ नयेत. म्हणजे लोकांचे प्रश्न ऐकून घेणं, सोडवण्याच्यासाठी जर खासदार प्रयत्न करत असेल, भारतीय जनता पार्टीचे सरकार त्याला विरोध करतो आणि लोकांचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत, लोकांचे प्रश्न सुटू नयेत अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांवर दबाव आणतो आणि तो चित्र त्या दिवशी दिसून आले. आणि म्हणून हे सरकार जनतेच्या बाजूनं नाही. तुम्ही स्थानिक विकासाबद्दल बोलताना शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल बोलले. महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी, असेंब्ली निवडणुकीपूर्वी 7/12 कोरा करू शेतकऱ्यांच्या अशा घोषणा दिल्या, घोषणापत्रात सम्मिलित केलं. परंतु आता ते शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत नाही. त्या उलट ते जाऊन जी कर्ज आहे शेतकऱ्यांवर त्याला जबरदस्तीनं जबरीने वसुलीचे आदेश त्यांनी पारित केलेले आहे. या विषयावर तुमचं काय मत आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ही सरकार लवाडांची. या सरकारनं लोकांना घोषणा देऊन खूप प्रलोभन दिलं. महिलांना दिलं आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ, शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं कर्जमुक्त करू, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला बोनस देऊ. ह्या कुठल्याही गोष्टी या लोकांनी केलेल्या नाहीत, कारण या लोकांच्या जवळ पैसा नाही, हे स्पष्ट झालं. शेतकऱ्यांची जर फसवणूक करत असतील, बाकीच्या विकासाकडे काहीच करू शकत नाही. या राज्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे, शेतमजूर हवालदिल झालेला आहे, बेरोजगार हवालदिल झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर हे सरकार एकदम फेल ठरलेली आहे. फक्त घोषणा आहेत. महिलांना आता त्यांनी सांगितलं इन्क्वायरी चालू केल्या. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे राज्याच्या सरकारला की तुम्ही जेव्हा या महिलांनी कुठलीही मागणी न करता तुम्ही त्यांना महिलांना 1500 रुपयाचा जो काही मदत अनुदान देण्याचं काम केलं लाडली बहिणाच्या नावाखाली, तर ते देताना तुम्ही विचार का नाही केला की सरसकट द्यायचं की पर्टिक्युलर कुठल्या महिलांना द्यायचं किंवा कोणत्या घटकातील लोकांना द्यायचं? त्यावेळेस तुम्ही घटकांचा विचार का केला नाही? आता तुम्ही का विचार करता की ज्याच्याकडे टीव्ही असेल तर नाही, ज्याच्याकडे मोटरसायकल असेल तर नाही किंवा बाकी, मग त्या बहिणी नाहीत का?
त्या कोण आहेत? त्या तुमच्या विरोधक आहेत का? हा प्रश्न सरकारच्या समोर आम्ही उपस्थित करतो. परंतु याला जबाबदार भारतीय जनता पार्टीचा नेता देवेंद्र फडणवीस हा सपशेल खोटा बोलणारा नेता आहे आणि तो राज्य चालवण्याच्या लायकीचा नाही असं माझा वैयक्तिक मत. देशामध्ये जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये एक आतंकी भ्याड हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्याचा निश्चितच तुम्ही निषेध करा, आम्ही निषेध करतो. परंतु पहलगामच्या आधी पुलवामामध्ये एक हल्ला झालेला होता. त्या हल्ल्याचा आजही निदान लागलेलं नाही, त्याचे आरोपी आजही पकडले गेले नाही. पहलगामच्या विषयी तुमचं मत काय? पहिल्यांदा तर मी पहलगाम येथे झालेली जी घटना आहे ते अतिशय निंदनीय आहे. त्या ठिकाणी जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, श्रद्धासुमन अर्पण करतो. कारण तो अतिशय दुःखद घटना आहे. त्याच्यावर कितीही बोलला तरी कमी आहे. परंतु सरकारला आमचा प्रश्न असा आहे, ठीक आहे, काँग्रेसने सांगितलं की देश पातळीवर आम्ही तुम्हाला समर्थन करतो, भ्याड हल्ल्याचा तुम्ही त्याच्यावर पाकिस्तानच्या बरोबर आतंकवाद्याच्या सोबत जो काही तुम्हाला लढाई करायची असेल ते आम्ही काँग्रेस सोबत आहोत. परंतु त्या ठिकाणी पहलगाम इथे जो झालेली घटना आहे, कारण पहलगामला मी पण जाऊन आलेलो आहे, ज्या ठिकाणी ही घटना झालेली आहे त्या घटनेच्या ठिकाणी एका दिवसात होत नाही. त्या ठिकाणी जे आतंकवादी गेलेले आहेत ते अनेक दिवसापासून तिथे गेलेले आतंकवादी आहेत. या आतंकवाद्यांना तिथे जाताना सरकारची जे इंटेलिजन्स ब्युरो आहे, जे गुप्तचर यंत्रणा आहे, त्याला का कळलं नाही? कुठं गेली होती? मोदींचा जेव्हा नरसिंहरावांची सरकार होती तर मोदी त्यावेळेस बोलायचे की सरकारच्या जवळ BSF आहे, सरकारजवळ या ठिकाणी सगळे यंत्रणा आहे, सगळं काय आहे. मग बाहेरचे आतंकवादी देशामध्ये काय येतात अशा पद्धतीचं छाती ठोकून सांगणारा मुख्य प्रधानमंत्री आज तो कुठे गेले? त्याची यंत्रणा का नाही त्याच्या सुरक्षा यंत्रणेने लक्ष घातलं? कुठं गेली त्यांची गुप्तचर यंत्रणा? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला आतमध्ये घुसपेट होण्याच्यासाठी सरकारचा हा सगळा खोटारपणा बाहेर दिसून आलेला आहे. आणि सरकारच्या कुठल्याही यंत्रणेवर नियंत्रण नाही, त्याचा हा दुष्परिणाम. पुलवामाच्या बाबतीमध्ये म्हणतात या ठिकाणी हल्ला झाला, पुलवामाचा जो काही त्या ठिकाणी ॲक्सिडेंट करवण्यात आला यांनी, ती जागा अतिशय हायवेची आहे, कुठलीही जंगलाची नाही आहे. जम्मूपासून तर श्रीनगरपर्यंत येणाऱ्या रस्त्यावर झालेली घटना आहे आणि त्या ठिकाणी हल्ला होऊ शकत नाही, कारण त्याच्या 500 मीटरवर पोलीस चौकी आहे. हे सगळं करवण्यात आलेलं आहे आणि त्याचे आरोपी अजून भेटले नाहीत. तर पंतप्रधानांनी देशाच्या समोर आपलं उघड सांगा ना की मी याच्यामध्ये सबसेल फेल ठरलेला आहोत, मी या ठिकाणी पकडू शकलो नाही, माझ्याजवळ ती ताकद नाही, हे सांगायला पाहिजे. पण आपल्या स्वतःचा श्रेय आणि बिहारच्या उद्याच्या निवडणुकीला पाहून ज्या पद्धतीचं सोंग धतोरे करतायत ते वास्तविक देशाला पटण्यायोग्य नाहीत. आणि म्हणून सरकार केंद्राची आतंकवाद थांबवण्याच्या लायकीची राहिली नाही. आणि म्हणून गृहमंत्री अमित शहा आणि प्रधानमंत्री मोदी या लोकांनी या दोन्ही हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे आणि सरकार समाप्त केली पाहिजे, असा माझा वैयक्तिक मत आहे. मागील 3-3.5 कुठे 4 वर्षापासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकायच्या इलेक्शन झालेल्या नाही. आज प्रशासक राज तिथे आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 6 महिन्यानंतर राज्यामध्ये इलेक्शन होईल अशी परिस्थिती आहे, परंतु ते सत्यतेवर काही दिसून येत नाही. क्षेत्रातल्या जनतेला तुम्ही काय एक संदेश देऊ इच्छिता? बघा, या सरकारमध्ये दम नाही इलेक्शन घेण्याचा, कारण हे खोटारडेपणानं निवडून आलेले लोक सत्तेत आहेत. यांना माहिती आहे की स्थानिक लेवलवर जर निवडणुका घेतल्या तर लोक आमच्या विरोधात आहेत आणि स्थानिक संस्था, स्वराज्य संस्था जर हातातून गेल्या तर उद्या भविष्यामध्ये आमची सरकार पडतील. याच्या हे भीती असल्यामुळे हे निवडणूक घेत नाही असा स्पष्ट आहे. आणि निवडणूक घ्यायला अडचण काय? कशाचा तुमच्या आरक्षणाचा मुद्दा? सुप्रीम कोर्ट तुमच्या हातात आहे, हायकोर्ट तुमच्या हातात आहे, तुमच्या इशाऱ्यावर चालतात. मग हे निर्णय का होत नाही? निर्णय केला पाहिजे. आणि राहिला प्रश्न ओबीसीचा जो काही मॅटर आहे आरक्षणाचा निवडणुकीमधला, तो काही खूप मोठा नाही. याच्यासाठी एवढं कोर्टापर्यंत खूप मोठा राज्य सरकार याच्यासाठी सक्षम आहे, का करत नाही? आणि म्हणून आता जनतेला एवढं दिसून येत आहे की हे सरकार भ्रष्टाचाराच्या मागे लागलेली आहे. प्रशासकाच्या मार्फत जे काही निधी तिथपर्यंत पाठवायचं, तिथून आपला पैसा घ्यायचा, हे भूमिका यांनी घेतलेली आहे. मी उदाहरण जर द्यायचं झाला, आता तुम्ही तिरोडा शहरामध्ये फिरा, गोंदियामध्ये फिरा, सिवरेजच्या नावावर, अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या नावाखाली सगळे रस्ते तोडून टाकलेले आहेत, सगळे त्याच्यावर करोडो रुपये आणलेले आहेत. कुठं पाणी जाणार आहे, कुठं काय जाणार आहे, काय नाही, पण बिल निघणं चालू आहे. तर हा भ्रष्टाचारातला पैसा प्रशासकाच्या मार्फत राज्याच्या मुख्य माणसाकडे जातो आहे, हे याच्यावरून दिसून येते. आणि म्हणून आता लोकांमध्ये, जनमानसामध्ये, नगरपालिकेच्या स्तरावर लोकांची मानसिकता बिघडलेली आहे.
लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की ज्या दिवशी निवडणूक होतील त्या दिवशी या भारतीय जनता पार्टीला लोक दूर करण्याचा प्रयत्न करतील, हा निश्चित आहे. काल तुमच्या गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये, तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये एक अवकाळी पावसाचं वातावरण काल निर्मित झालं होतं, गारपिटीचं वातावरण निर्मित झालं होतं. त्यामुळे काही शेतकरी बांधवांना, काही नागरिकांना इथे नुकसान झालेलं आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? बघा, काल परवा 3 दिवस झालेले आहेत, वादळ येतो आहे वेगवेगळ्या भागामध्ये. जसं उदाहरणार्थ मी सडक अर्जुनीला त्या दिवशी खासदारांच्या सोबत होतो, तिकडच्या शेतकऱ्यांच्या धानामध्ये गारपीट पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्यानंतर काल मी इकडे तिरोडा आणि गोंदियाच्या भागात होतो, झाडं पडलेत, लोकांच्या घरावरचे छतं उडून गेलेले आहेत, फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तात्काळ पंचनामे करून जो मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये धानाची लोंबी संपलेली आहे गारपिटीमुळे, त्याच्यामुळे त्यांना जवळपास 35,000 रुपये एकर त्याला धानाची नुकसान दिली पाहिजे मदत म्हणून. आणि ज्यांचे घरं पूर्णतः गेलेले आहेत, कोसळलेले आहेत, त्यांना जवळपास 2-2 लाख रुपये दिलं पाहिजे. कारण घरकुलाच्या संदर्भामध्ये आपण 1.5 लाख देतो, तेवढे मोठे मकानावरती छतं उडून त्यांना राहण्यासारखे राहिलेले नाहीत. आता मी डोंगरगाव म्हणून एक गाव आहे माझ्या इकडे शेताच्या बाजूला, एका घरावरचे लाकडाच्या फाट्याचं सगळं छत उडून गेलेलं आहे, त्याला आता राहण्याच्यासाठी जागा नाही, अशी अवस्था आहे. आणि म्हणून अशा जेवढं काही नुकसान या 2-3 दिवसामध्ये झालेलं आहे, या सगळ्यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत सरकारने करावी, अशी माझी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं सरकारला मागणी आहे.